मुंबईमध्ये राजभवनामध्ये सकाळी शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे। महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज होते, मात्र आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, आपण पाहतोय छगन भुजबळ यांचा शपथविधी आज होणार आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की श्वेता, फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा 6 महिन्यापूर्वी पार पडलेला होता आणि तेव्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं होतं आणि आता तब्बल 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा छगन भुजबळ हे सरकारमध्ये सामील होताना पाहायला मिळत आहे आणि आज सकाळी 10 वाजता राजभवनामध्ये छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेतील। खरं तर भुजबळांना डावलल्यानंतर ते पक्षावरती नाराज होते। पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्यावर त्यांची नाराजी कायम होती, त्यांनी पक्षापासून एक दुरावा ठेवलेला होता आणि त्यानंतर त्यांना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून अनेक प्रयत्न केले गेले आणि त्यानंतर आता अखेर आपण पाहतोय की भुजबळांची नाराजी थेट आता सरकारमध्ये सामील झाल्यानंतर कुठेतरी दूर होताना जी आहे ती पाहायला मिळते। आज सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा राजभवनामध्ये पार पडेल। यावेळी राज्याचे महत्त्वाचे नेते सोबतच काही जवळचे व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी राजभवनामध्ये उपस्थित राहतील आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज माजी मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतील। तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिपदाची माळ छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडेल अशी एक शक्यता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती आणि आता या सगळ्या चर्चांवरती शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून महायुतीच्या नेत्यांनी ही खेळी केल्याचं बोललं जातंय, कारण छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत आणि त्यांना डावलल्यानंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी होती। ती नाराजी आणि भुजबळांची नाराजी हे कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न आता महायुतीच्या नेत्यांचा दिसतोय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना यश सुद्धा आल्याचं पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।